आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने सन्माननीय राजसाहेब ठाकरे व आमचे महाराष्ट्र निर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष रविभाई राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषद इथे धरणे आंदोलन इथं दिलेलं आहे। आज आम्ही नारायणी हायस्कूल जे तिथं अनुचित प्रकार घडलेला आहे त्या संदर्भात व जालना शहरातील व जिल्ह्यातील ज्या अनुदानित शाळा आहेत ह्या डायरेक्ट सर्रासपणे फीजाची मनमानी कारभार याचा चालू आहे। म्हणून आमचा आज जिल्हा परिषद सीओ यांच्या मुख्य अधिकाऱ्याला आमचा निषेध म्हणून आज एक धरणा दिलेला आहे आणि आम्ही याच्यानंतर द्यायला अशी वॉर्निंग दिलेली आहे। अगर याच्यानंतरही अगर असेच मुजोरी अनुदानित शाळा व प्रायव्हेट हायस्कूल व तसे कोचिंग क्लासेस व अकॅडम्या ह्या काही ह्याच्या मनमानी कारभार ह्या जालन्यामध्ये करत असेल तर महाराष्ट्र निर्माण सेना ही मुळात खपून घेणार नाही अशी आम्ही जिल्हा अधिकारी यांना मागणी केलेली आहे। आपला जालना जिल्हा गुन्हेगारीत जसा एक नंबरला चालला आहे तसा शालेय शिक्षण क्षेत्रातील गुन्हेगारीत देखील एक नंबरला चालला आहे। पालक आपले मुलं त्यांना चांगले संस्कार व्हावेत आणि ते पुढे जावेत शिक्षणासाठी त्यांचं चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतात, पण तिथले शिक्षकच भक्षक बनलेत आणि या विरोधामध्ये आम्ही आज सन्माननीय जिल्हा शिक्षणाधिकारी आणि मुख्याधिकारी सीओ यांना आज भेटलो आहे। आमचं म्हणणं आहे की प्रत्येक शाळेमध्ये विशाखा समिती ही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हायला हवी आणि वेळोवेळी त्यांच्या बैठका व्हायला हव्यात। आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आम्ही प्रामुख्याने मांडला की या जालना जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये ज्या शाळा अनुदानित आहेत त्या मनमानी कारभार करतायत, लोकांकडून अव्वाच्या सव्वा फीस डोनेशनच्या नावाखाली बांधकाम निधीच्या नावाखाली वसूल करतायत। 20-25 हजार रुपये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे ते घेत आहेत। अशा शाळांवर देखील त्यांनी कारवाई करावी आणि पालकांची पालक सभा ही प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी लावावी अशी आमची प्रमुख मागणी त्यांच्याकडे आम्ही केलेली आहे। त्यानंतर जी शाळेंची म्हणजे प्रायव्हेट शाळा यांची फीस ठरवणारी जी काही समिती आहे पालकांची जिल्हा लेवलला ती समिती तात्काळ बरखास्त करावी आणि नव्याने पुनर्गठित करावी अशी मागणी आम्ही त्यांना केलेली आहे आणि या सर्व गोष्टींवरती येत्या 7 दिवसामध्ये ते कारवाई करतील असे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। आता तिरंगा